राजुरा आगाराची एसटी बस MH40Y5321 राजुरा गडचांदूर मार्गावर नाईकनगर हरदोना दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे 2:50 भीषण अपघातग्रस्त झाली। प्रवासादरम्यान बसचे स्टिअरिंग अचानक जाम झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली। बसमध्ये 5 ते 7 प्रवासी होते। अपघातानंतरही इंजिन सुरू राहिल्याने प्रवाशांमध्ये दहशत पसरली। महिला प्रवाशांच्या मते बस सुरुवातीपासूनच वेगात होती। अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। कंडक्टर प्रिया प्रदीप पोपटे वय 35 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या। चालक उमेश कुक्षिकांत वय 43 यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले। जखमींमध्ये शुभांगी मुहुर्ले, मंजुषा डोहे, माला राठोड सर्व राहणार गडचांदूर आणि नारायण कन्नाके राहणार उपरवाही यांचा समावेश आहे। गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना 108 रुग्णवाहिकेतून राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती चिंताजनक असल्याने प्रिया पोपटे यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले। अपघातामागे अनफिट बस रस्त्यावर धाडल्याचा आरोप कर्मचारी वर्गाने केला असून चौकशी व कारवाईची मागणी होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रकरिता राजुरा विधानसभा प्रतिनिधी अमोल राऊत यांचा रिपोर्ट। एक मिनिट सांगा, नाव सांगा। मला रमेश राठोड। कसं काय झालं? कसं ते चालवत होतं, आम्हाला गड्ड्यात पडल्यावर माहीत झालं का हे गाडी पादरून गेलं म्हणून। एवढं वेगात चालवत होतं गाडी। खूप वेगात होती का? हो, गाडीत पेशंट सीट येतच होते, सीट जस्ट 7-8 जण होते। अच्छा, हे तर मग गाडी पलटी झाली ना, तो अलग निघून होता आणि आम्ही गाडीतच होतो। हो का? ती स्वतः होऊन गेली। आता माझी 5 वर्षाची मुलगी होती, ती बाहेर गेली आहे। अच्छा, आणि मी होते आणि एवढे जण होतो। चंदनवाईच्या समोरून एवढी वेगात गाडी गेली का आमच्या डोळ्यासमोर आम्हाला असं वाटे ना का खूप वेगात, म्हणजे डोळ्याचं पातळ हालत नव्हतं। चंदनवाईला आम्ही इकडे तिकडे पाहत होतो, त्याच्या 5 मिनिटासमोर हे समोर नाही का नाईकनगर म्हणून होतं गाव, नाईकनगर झाल्यावर तिथं नाही का गड्ड्यामध्ये गेली तेव्हा पण खूप वेगात होती। तिथून आम्ही पूर्ण पडली तरी चालूच होती गाडी, पडली तरी चालूच होती। तो बंद करून नाही निघला, आम्हाला ते आपण जाऊन बसला गाडी ओके होती, त्याच्यात काही फॉल्ट नव्हता, गाडी ओके होती आहे ना तुम्ही देताना? बरं, ठीक आहे। दिली होती का म्हटलं? चालवण्या योग्य होती गाडी, काही प्रॉब्लेम नव्हता गाडीमध्ये? मग गाडीची स्टेअरिंग जाम झाली असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे।